म्हणताय भाई? तुमचा हा भाई एकदम ओके मध्ये आहे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या कॉन्टेंटवरचं प्रेम, तुमचा सपोर्ट, यामुळेच मी आत्ता इथे उभी आहे. आणि आता अशीच आपल्या सपोर्टची आणि आपल्या मदतीची गरज आहे. पूरग्रस्त झालेले बीड, सोलापूर आणि धाराशिवमधले आपले भाऊ बहीण आणि त्यांची लेकरं, त्यांना खाण्यासाठीही गोष्टी नाही आहेत आणि त्यांना झोपायला जागा नाही आहे. तुम्ही सगळे व्हिडिओज बघतातच आहात. त्यांची घरं, त्यांचे शेती हे सगळं वाहून गेलेलं आहे. या पूरग्रस्तांना मदत म्हणून माझे मित्र श्रेयस राजे आणि ऋतुराज फडके हे दोघंही ऑन साईट जाऊन तिकडे काम करणार आहेत. त्यासाठी आपली मदत म्हणून त्या लोकांसाठी सगळे ड्राय अन्न आहे, सुकं अन्न आहे, ते चादरी, औषधं या सगळ्यांचे पॅकेट्स बनवून ते तिकडे वाटप करणार आहेत स्वतः जाऊन. सुकं अन्न याच्यामुळे, कारण की आत्ता जी काही सिच्युएशन आम्ही ऐकतोय त्यानुसार त्यांना धान्य, तांदूळ, गहू हे देऊन उपयोग नाही आहे, कारण त्यांच्याकडे आत्ता शिजवायला साधन नाही आहे. त्यामुळे जेवढं सुकं अन्न आपल्याकडनं शक्य आहे तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टींचा आणि ही सिच्युएशन किती गंभीर आहे या सगळ्याचा आढावा मला माझ्या आईवडिलांकडनं मिळतोच आहे. माझे आई बाबा स्वतः बीडमध्ये राहतात आणि तिकडची कंडिशन ही खूपच भयानक आहे. तर मला असं वाटतंय की आता आपण सगळेजण मिळून आपल्या या भावा बहिणींना, सगळ्या लेकरा बाळांना मदत करूयात. तुम्हाला जर डायरेक्ट या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर तुम्ही अत्रे रंगमंदिर कल्याण आणि बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे जाऊन तुमचं स्वतः डोनेशन देऊच शकता. आणि जर तुम्हाला या दोन्ही ठिकाणी कल्याण आणि पुणे इकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट पैसेही डोनेट करू शकता. मला माहिती आहे, मला हीच भीती वाटायची की आपण जर डोनेट केलं तर आपले पैसे तिथपर्यंत पोहोचणार आहेत का, जो गरजू व्यक्ती आहे तिथपर्यंत हे पैसे पोहोचणार आहेत का. पण विश्वास ठेवा, तिथे जाऊन तिथे काम करणारी ओळखीची माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत आहेत. मीही माझ्या बाजूने एक डोनेशन अमाऊंट दिलेली आहे. अगदी 100 रुपयापासून कितीही अमाऊंटपर्यंत तुम्ही डोनेट करू शकता. जो स्कॅन कोड आहे ऋतुराज फडके याचा, त्याच्या अकाउंटवरती आपण डायरेक्ट पैसे जमा करू शकतो. तो माझ्या स्टोरीमध्ये पुढचे काही दिवस रेग्युलरली राहील. तो स्कॅन कोड स्कॅन करून तुम्ही पैसे डोनेट करू शकता. बाकी सगळे भाई, आपण सगळे एकत्र आहोत त्याच्यामध्ये. प्लीज 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 मदत करा. जय महाराष्ट्र, जय किसान.